नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या विचाराच्या ज्या संघटना आहेत सामाजिक, त्या सामाजिक संघटनांचे एकीकरण व्हावं, निदान महाराष्ट्र तरी व्हावं या दृष्टीनं आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आपण सगळे पत्रकार उपस्थित झालेले आहात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि स्वागत। या एकीकृत समिती भंडाराचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर देवकुर्णे यानंतर आता आपली भूमिका निश्चित करतील अशी त्याला विनंती। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आदरणीय स्पीकर साहेब, या बैठकीला उपस्थित भंडारा जिल्ह्याचे मुख्य संयोजक बनसोड साहेब, उपस्थित सर्व आमचे सहकारी पत्रकार बंधू आणि राज्यामध्ये आंबेडकरवादी अनेक संघटना आहेत ज्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करीत असतात। मात्र आंबेडकरी मताची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। राखीव जागेवर सुद्धा तीच परिस्थिती आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे जे प्रतिनिधी असतात हे आंबेडकरी समाजाचे खरे प्रतिनिधित्व करीत नाही। ते ज्या पक्षाकडून निवडून येतात त्या पक्षाची हुजरेगिरी करण्यामध्ये मग्न असतात आणि म्हणून आंबेडकर समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत। आंबेडकरी समाजाला दिल्या जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवसेंदिवस कमी केला जाते। नोकऱ्यातील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपविण्यात आला। नुकतेच सुप्रीम कोर्टाने आरक्षणामध्ये वर्गीकरण करून पुन्हा एससी एसटीचे आरक्षण धोक्यात आणले आहे। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही। आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे जे प्रतिनिधी आहेत ते एकही शब्द बोलत नाही। आंबेडकर समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे। त्याशिवाय एससी एसटी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्व राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक 14/7/2024 रोजी नागपूर रवी भवन येथे पार पडली आणि राज्यातील सर्व आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले। तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरवण्याचे सुद्धा एकमताने ठरविण्यात आले होते। बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक मुंबई येथे 17/8/2024 रोजी पद्मशाली हॉल नायगाव येथे आयोजित केली असून सदर बैठकीला सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण पाठविले असून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे। राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणास जो आंबेडकरवादी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल। जे आरपीआयचे गट आहेत, आठवले असो, कवाळे असो, गवई असो, प्रकाश आंबेडकर असो, ह्या सर्व गटांना आणि ज्या सामाजिक संघटना आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित करून एक महाराष्ट्रात सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या संबंधानं
आम्ही नागपूरला एक बैठक घेतली होती. ज्या बैठकीला सर्व गटांचे राज्याध्यक्ष उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की महाराष्ट्रामध्ये एक एकीकृत रिपब्लिकन समिती स्थापन करायचा आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबईला घेण्याचा त्या बैठकीमध्ये ठरलेला होता. त्यानुसार आता 17 ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये RPIच्या सर्व गटांना एकत्रित करून एक सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या बैठकीला जर RPI गटाचा जो कोणी नेता उपस्थित राहणार नसेल, गैरहजर असेल, तर त्याच्या घरासमोर आम्ही रिपब्लिकन एकीकृत समिती भंडाऱ्याच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत. हे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घोषित करतो. निवडणुकीपूर्वीच तुम्ही एकीकरण का करता? निवडणुकीपूर्वी नाही, आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून आहे. आता तुम्ही निवडणुकीपूर्वी जर म्हणत असाल तर याला काही अर्थ नाही, कारण कधी ना कधी आम्हाला तर एकत्र यावंच लागेल. यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न झालेला होता, परंतु नेते आले नव्हते. परंतु समाजाने या संदर्भात कुठलं पाऊल उचललेलं नाही. एकदा जरी यशस्वी झाले नाही, दुसऱ्यांदा झाले नाही, याचा अर्थ ते कधी होणारच नाही असं म्हणता येत नाही. प्रयत्न करू, त्याला यश येईल. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये RPI गटांच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत जी चर्चा झाली तर ते अनुकूल आहे या एकीकरणाच्या संबंधात. कुठले नेते आहेत ज्यांच्याशी चर्चा झालेली आहेत आणि ते या बैठकीला उपस्थित राहतील? रामदास आठवले साहेबांसोबत चर्चा झाली, त्यानंतर कवाडे साहेबांसोबत चर्चा झाली, गवई साहेबांसोबत चर्चा झाली, प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली, आनंदराज आंबेडकरांसोबत चर्चा झाली, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा झाली. आजच आम्ही माने साहेबांसोबत चर्चा केली, वामन मेश्राम साहेबांसोबत चर्चा केली, चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत सुद्धा आमची चर्चा झाली आणि हे सर्व नेते मुंबईच्या 17 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. आंबेडकरी समाजाच्या मताचे विभाजन होणार असं बोललं जात आहे, काय तुमच्या नाही, जर आमचं एकत्रीकरण झालं तर विभाजनाचा काही प्रश्नच नाही आणि ते होऊ नये यासाठीच आमचा हा एकत्रीकरणाचा प्रयत्न. जे नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाही किंवा तुम्ही एकीकरण करतायत आणि एकीकरणामध्ये जे ते सहभागी होणार नाही, अशा वेळी तुमची भूमिका काय राहणार? आम्ही त्यांच्या घरापुढे बसणार आहोत ना, आमरण उपोषणाला. आमचं ठरलं आहे, फायनल आहे. जो कोणी नेता आहे एकीकरणाला विरोध करेल त्याच्या घरापुढे आम्ही आमरण उपोषण करणार. असा एक सूर निघालेला होता, या संदर्भात तुमचं मत काय आहे? का कार्यकर्त्यांना डावललं जातं आहे का? कारण की तुम्ही तुमचं आयुष्य यात खर्च घातलेला आहे. हा पक्षाचा निर्णय. पक्षामध्ये अनेक नेते असतात आणि अनेकांची इच्छा असते, त्यामुळे डावलण्यामुळे हा मुद्दा नसतो. पक्षामध्ये एखाद्या पदासाठी 10 लोक इच्छुक असतात, त्याचा पुढे एखादा प्रतिनिधित्व, त्यामुळे ते डावलण्यावर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.